रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये देवस्थानाच्या जमिनींसाठी हिंदू जनजागृती समितीचं आंदोलन। चिपळूण प्रांत कार्यालयासमोर घंटानाद करत आंदोलन। शिर्डी साईबाबा संस्थानला इलेक्ट्रिक रिक्षेची देणगी। टीव्हीएस कडून KN राधाकृष्णन यांनी वाहनाची चावी केली सुपूर्द। यापूर्वी 11 दुचाकी आणि 2-3 चाकी वाहनं संस्थानला देणगी। चालकाचा ताबा सुटल्यानं मालवाहू आयशर गोदावरी नदीपात्रात कोसळला। परभणीच्या खळीपुलावरील अपघात, 2 जण जखमी। जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती। नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला होल्डिंग एरिया वाढवण्याचं नियोजन सुरू। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी नियोजन आराखडा तयार करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश। कोकणातील ग्रामीण भागातही आता CNG बसेस धावणार। कणकवली, कुडाळ आणि वेंगुर्ले या प्रमुख आगारांमधील प्रत्येकी 50 बस CNG मध्ये रूपांतरित केल्या जाणार। सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागासह कोल्हापूर, रत्नागिरी या मार्गांवरील प्रवाशांना फायदा। पाण्याच्या हौदात आढळले बिबट्याचे 2 बछडे। संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी सुर्वेवाडीतील घटना। वन विभागाला 3 तासांच्या प्रयत्नांनंतर बछड्यांना पकडण्यात यश। नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला होल्डिंग एरिया वाढवण्याचं नियोजन सुरू। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी नियोजन। होळी सणाची चाहूल लागताच वाशिम जिल्ह्यातील बंजारा तांड्यावर उत्साहाचं वातावरण। लाल केशरी पळस फुलांनी बहरली वसुंधरा। पारंपरिक लेंगी नृत्यावर लोकांचा ठेका। सिंधुदुर्गमधल्या वेंगुर्ल्यातील चिपी गावात खाडीचं पाणी शेतात शिरलं। खाऱ्या पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान। बंधारा बांधणीचं काम पूर्ण न झाल्यानं शेतकऱ्यांना फटका। यवतमाळची कन्या जर्मनीतील बर्लिनमध्ये देणार मलखांबाचे धडे। दीपश्री देशपांडेचं सर्वत्र कौतुक। यवतमाळच्या जय हिंद क्रीडा मंडळातून तिनं घेतलं प्रशिक्षण।